नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल बघितलं, टायटल वाचलं, मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे भाव, हा जो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। तर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर कृपया आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून आता शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथं एकदा लाईक करा। जास्तीत जास्त सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा, याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट की येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार सोयाबीनचे बाजारभाव। पण येत्या 90 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार सोयाबीनचे बाजारभाव, या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं जर आपल्या सर्वांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर, तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची भाव पातळी कशी आहे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि या सर्वांचा भविष्यात सोयाबीनच्या भावावरती कशा पद्धतीने परिणाम होऊ शकतो आणि अशा कोणत्या आणखीन घडामोडी येतात की ज्यांचा येत्या 90 दिवसात सोयाबीनच्या भावावर 100% परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर येत्या 90 दिवसात सोयाबीनचा भाव हा कसा राहणार, या प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर। तर बघा मित्रांनो, आता आपल्यापाशी सोयाबीन शिल्लक आहे आणि आपल्यापैकी बरेच कास्तकार बांधव आता पुढील 90 दिवस थांबणार आहेत। मग त्यांचा एक सवाल आहे, सर त्या 90 दिवसात देशातील बाजारात सोयाबीनचा बाजारभाव कसा राहणार। आपण याच्यासाठी पहिले आंतरराष्ट्रीय सोयाबीन भाव पातळी बघूयात। आंतरराष्ट्रीय सोयाबीन बाजारभावाचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये $10 प्रति बुशेलच्या खाली आलाय आणि लक्षात घ्या ही त्याची असणारी जी पातळी ती निश्चित स्तरावरती आहे। दुसरीकडे महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की ब्राझील आणि त्याचबरोबर अर्जेंटिनामध्ये पेरणी आटोपत आली आणि तिथं पेरणी ही चांगली झाली आहे, हवामान चांगले, पाऊस चांगला आहे, म्हणजे यंदाच्या वर्षी तिथलं सोयाबीनचं उत्पादन वाढू शकतं। याचा अर्थ येत्या 90 दिवसात खालच्या स्तरावरून सोयाबीनच्या भावाला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जरी आधार मिळताना दिसला तरी तो आधार प्रचंड असणार नाही, ती तेजी प्रचंड असणार नाही। एका मर्यादेपर्यंतच आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे भाव वाढताना दिसतील। ही मर्यादा असणार आहे $9.5 प्रति बुशेल्स पासून $11.5 प्रति बुशेल्सच्या दरम्यान। आता तुमचं म्हणणं असेल की आंतरराष्ट्रीय बाजारातील या असणाऱ्या घडामोडींचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार, तर लक्षात घ्या, सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात घडणाऱ्या घडामोडींचा देशातील सोयाबीनच्या भावावरती 100% परिणाम होतो। देशातील सोयाबीनच्या भावाचा विचार केला तर सोयाबीनची भाव पातळी सध्या 4000 ते 4200च्या दरम्यान आहे। आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये किंबहुना 10%च्या वर तेजी येण्याची शक्यता नसल्यामुळे येत्या 90 दिवसात देशातील सोयाबीन भाव सुद्धा जास्तीत जास्त 10%पर्यंत वाढू शकतात आणि यामुळे सोयाबीनची भाव पातळी भविष्यात आपल्याला
4200 ते 4800च्या दरम्यान येत्या 90 दिवसात दिसू शकते. अति अनुकूल परिस्थितीमध्ये व अपवादात्मक परिस्थितीत जर येत्या 90 दिवसात सोयाबीनने 5000ची पातळी ओलांडली तर आश्चर्य वाटायला नको, पण 5000च्या वर सोयाबीनचा भाव जाण्याची शक्यता अत्यल्प आहे आणि तिथून सोयाबीनचा भाव टिकण्याची शक्यता जवळपास नाही. यामुळे सोयाबीनचा भाव 5000 होण्याची सध्या तरी शक्यता येत्या 90 दिवसात दिसत नाही. विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी माझा एवढा समर्पक सल्ला आहे की सोयाबीनचा बाजारभाव जसा 4500च्या वर येईल तिथून पुढे प्रत्येक तेजीवरती जर आपण टप्प्याटप्प्यानं सोयाबीनची विक्री केली तर मला वाटते आपला होईल फायदा. शिवाय आपण आपल्यापाशी असणारं सोयाबीन व आपली आर्थिक गरज यानुसार जर टप्प्याटप्प्यानं तेजीमध्ये सोयाबीनची विक्री केली तर आपला होईल फायदा. भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनचा भाव कसा राहणार याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.